गुरुदेव, मला तुम्हाला थोडंसं आता भूतकाळात घेऊन जायचंय. काय आहे, आता आपलं युट्यूब चॅनल श्री स्वामी समर्थ अग्निकुंड जे अखिल विश्वात आता असं प्रसारित झालं आणि प्रसिद्ध झालेलं आहे. अनेक स्वामी भक्त एक प्रश्न सातत्याने विचारतात की हे गावखडी मठ नक्की कुठे आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली आणि पदयात्रेचं मूळ काय. आणि आपली पदयात्रा ही अखिल विश्वात आता प्रसिद्ध आहे. मूळ क्षेत्र अक्कलकोट, गावखडी ते श्री क्षेत्र अक्कलकोट, हे जे आपण पायी पदयात्रा चालून 500च्या वरती किलोमीटरच्या वरती टप्पा चालून जातो, ह्याची ख्याती अखिल विश्वात आहे. आणि देशी परदेशी मुख्यत्वे परदेशातली जे भक्तगण आहेत त्यांना ह्याच्याबद्दल आता जाणून घ्यायचं आहे. तर नक्की गावखडी मठ आणि त्याचं जे मूळ पदयात्रा आहे ह्याच्याबद्दल आपण थोडस सर्वांना मार्गदर्शन करा. बर, कसं आहे, गावखडी मठ जो आहे स्वामींचा, तो खऱ्या अर्थाने मनोरथ पूर्ती श्री स्वामी समर्थ मठ गावखडी आहे. कारण त्या मठामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं मनोरथ स्वामी सिद्ध करतात. तिथे प्रत्यक्ष चैतन्य नांदत आहे, होईल, आणि त्याचा अनुभव माझ्या सकट सगळे स्वामी भक्त करत असतात, निरंतरपणे करत असतात आणि निश्चितपणे करत असतात. मग हा मठ आहे कुठे असा अनेक भक्तगणांना प्रश्न पडतो. तर त्या स्वामी भक्तांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की श्री स्वामी समर्थ मठ गावखडी हा स्वामींचा जो चैतन्यशील असा मठ आहे, हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे, जिथे मुचकुंदी नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम होतो. म्हणजे नदी आणि समुद्राचा जिथे संगम होतो, म्हणजे मुचकुंदी नदी आणि अरबी समुद्र, त्या संगमावर हे गावखडी गाव वसलेलं आहे. आणि त्या गावखडी गावामध्ये हा स्वामींचा मठ आहे. आता हे गावखडी गाव नक्की आहे कुठे बाबा, तर रत्नागिरी शहरापासून दक्षिणेकडे 23 किलोमीटरवर आहे. म्हणजे रत्नागिरीवरून पावस तसं बऱ्याच लोकांना ठाऊक आहे. रत्नागिरीवरून पावस 16 किलोमीटर आहे आणि पावसवरून गावखडी 7 किलोमीटर आहे. म्हणजे असं रत्नागिरी ते गावखडी हे 23 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे गावखडीला जर यायचं असेल तर रत्नागिरीहून येणं अत्यंत सुकर आहे. म्हणजे अगदी रेल्वे स्टेशनला आलं किंवा एस टी स्टँडला आलं तर तिथून आपल्याला एस टीच्या बसेस पण मिळतात, रिक्षाने येता येतं किंवा प्रायव्हेट कारसुद्धा हायर करता येते. त्यामुळे गावखडी मठामध्ये पोहोचायचं असेल तर रत्नागिरीला यावं आणि तिथून गावखडीला यावं. आता या मठाची स्थापना कशी झाली किंवा हा मठ कसा सुरू झाला, तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे की कोणाला तरी वाटलं म्हणून या मठाची स्थापना झालेली नाही. अगदी मला सुद्धा कुठेच वाटलं नव्हतं. माझ्या अंतरंगामध्ये अगदी छोटीशी सुद्धा अशी वेव कुठे आली नव्हती की बाबा आपण स्वामींचा मठ स्थापन करावा. त्यामुळे स्वामींच्या मठाची स्थापना जी आहे ना, की ती स्वामींनीच करून घेतलेली आहे. स्वामींनीच करून घेतलेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं आपल्याला सांगतो की एक वर्षी माझे बाबा त्यावेळेला हयात होते आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू यांचं निधन झालं होतं. डिसेंबरच्या दरम्यान झालं. आणि त्यानंतर ज्यावेळेला गणेशोत्सव आला, त्या गणेशोत्सवाच्या अगोदर आमच्याच गावातील एक मूर्तिकार आहे, नंदकुमार लिंगायत. हा नंदकुमार लिंगायत म्हणजे माझ्या बाबांचे परममित्र जे लिंगायत होते त्यांचा हा सुपुत्र. तर हा मूर्तिकार आहे. तर त्याला स्वामींनी दृष्टांत दिला, स्वप्न दृष्टांत, आणि म्हणा, अरे माझी मूर्ती कधी तयार करतोयस. तो घाबरला बिचारा, तो घाबरला. त्याला काही स्वामींबद्दल फार माहिती नव्हतं. पण त्याच्याकडे एक कॅलेंडर होतं. त्याने सकाळी उठलं आणि काय केलं त्याने की त्याला धड पाठ सुद्धा सापडला नाही. म्हणून त्याच्या खिडकीचं तावदान होतं
तेच काढलं आणि त्याच्यावर त्याने स्वामींची मूर्ती तयार करायला सुरुवात केली आणि काही काळातच त्याच्याकडून स्वामींची मूर्ती तयार झाली. पण स्वामींची मूर्ती आता त्या मूर्तीने आकार घेतलाय त्याला निमित्त करून. पण नंतर त्याला प्रश्न पडला की अरे आता ही मूर्तीचं मी काय करू? स्वामींची मूर्ती तर आकाराला आली आहे, याचं मी काय करू? मला यांच्या पूजनाबद्दल काय माहीत नाही, मला कधी शक्य होईल असं वाटत नाही. मग त्याच्या स्वामींच्याच कृपेने त्याच्या लक्षात असं आलं की बाबा माझ्या वडिलांचे जे मित्र आहेत त्यांचे चिरंजीव स्वामी स्वामी करताना ऐकलेला आहे. आणि तो घरी आला आमच्या, म्हणजे बाबांना म्हणाला की बाबा असं असं आहे, स्वामींची मूर्ती माझ्याकडून तयार झालेली आहे, तरी ती आपण आपल्या घरी घेऊन या. तर बाबा म्हणाले अरे बाबा आता गणपती बाप्पा येणार, तर म्हणा गणपती बाप्पांबरोबरच घेऊन या. कसं आहे बघ, माझ्या ज्येष्ठ बंधूंचं निधन झालेलं, ज्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझंही त्यांच्यावर खूप प्रेम होतं. आणि हे सत्य आहे, म्हणजे माझे बाबा आणि त्यांचे भाऊ म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी म्हणावी ना असे होते. प्रचंड प्रेम दोघांचं एकमेकांवर. त्यामुळे माझ्या बाबांच्या ठाई दुःख होतं. आणि त्यावेळेला गावात अशी एक पद्धत होती की बाबा एखाद्या घरामध्ये कुटुंबामध्ये कोणाचं निधन झालं तर गणेशोत्सव जो आहे ना तो फार उत्साहाने केला जायचा नाही, त्याच्यावर थोडं दुःखाचं सावट असायचं. त्यामुळे बाबा म्हणाले अरे मी असं कसं आणू रे, मला लोक काय म्हणतील? लोक म्हणले अरे यांच्या भावाचं निधन झालं आणि हे बघा गणेशोत्सव कसा करतायत. तर तोही काय बोलला नाही, परत गेला. 4-5 दिवसाने पुन्हा आला आणि म्हणाला तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलांना तर फोन करून विचारा ते काय म्हणतात बघा, कधी ते हो म्हणतील. ते म्हणाले बघ मी फोन करतो पण तुला काय सांगत नाही हो किंवा नाही. ते म्हणून काय हरकत नाही. आणि मला माझ्या भावाने फोन केला, हे झालं का? आणि मला म्हणाले अरे बघ असं असं आहे, तो नंदू आला होता, त्याने काय स्वामींची मूर्ती काढली आहे म्हणतो. पण आता कसं आहे दादांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे आपण कसं काय करणार रे बाबा, लोक काय म्हणतील मला, लोक मला दूषणं देतील. पण त्याने स्वामींची मूर्ती काढली असं म्हटल्यानंतर अरे मी म्हटलं बाबा एक काम करा, स्वामी जर आपल्या घरी येणार असतील तर त्यासारखं दुसरं सद्भाग्य नाही. आपण एक काम करूया, आपण स्वामींना आपल्या घरी आणूया. अरे पण लोक काय, ऐका माझं म्हटलं, आपण एक काम करा, लोकांनी जर आपल्याला विचारलं किंवा काही बोलले तर आपण माझ्याकडे बोट दाखवा. तुम्ही म्हणा माझं काहीच म्हणणं नाही, ह्या माझ्या मुलाने ते केलंय, माझा काही त्याला होकार नव्हता असं आपण सांगा. जे काय असेल ते लोक माझ्याबद्दल बोलतील, पण स्वामी आपल्या घरी येत असतील तर आपण त्यांचं स्वागतच करायला हवं, कारण त्याच्यासारखं सद्भाग्य नाही. आणि असं होऊन मला ज्या वेळेला कळलं बाबांकडून की बाबा आपल्याकडे तर स्वामी येणार आहेत, मी सुद्धा अस्वस्थ झालो. मी काही थांबलो नाही मुंबईला, मी 2 दिवसातच गावकडेला गेलो आणि त्या नंदकुमारच्या त्या मूर्तीच्या कारखान्यात गेलो. आणि त्यावेळेला स्वामी असेच बसलेले होते, म्हणजे त्यांना रंगरंगोटी पण केली नव्हती. पण जेव्हा मी त्यांच्या समोर बसलो, म्हणजे स्वामींनी मला त्यांच्यासमोर बसवलं, तर रंगरंगोटी न केलेल्या मूर्तीमध्ये सुद्धा असं काही चैतन्य मला जाणवलं. तर माझं पूर्ण शरीर आहे ना शारलं त्यांना पाहून. अरे स्वामी आपण आला आहात, स्वामी आपण आला आहात. आणि त्यानंतर गणपती बाप्पांबरोबर स्वामी आमच्या घरी आले. गणपती बाप्पांसोबतच ते बसले. गणपती बाप्पा पुढे बसले, कारण छोटी मूर्ती होती, बाबांना माझ्या दुःख आहे म्हणून. आणि मागे स्वामी बसलेले. लोकांना माहीत नाही हे कोण आहेत. अनेक लोक येऊन विचारायचे अरे हे कोण आहेत? श्री स्वामी समर्थ. अरे श्री स्वामी समर्थ कोण, कुठले ते? अक्कलकोट कुठे आहे? सोलापूर कुठे? असे प्रश्न होते. आणि असं करता करता गणेश विसर्जनाचा दिवस आला. गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. तर लोक मला विचारायला लागले
अरे मग यांचं पण विसर्जन करणार की नाही तुम्ही आज? अरे नाही बाबा, त्यांचं विसर्जन नाही करता येणार. मग त्यांचं विसर्जन कधी करणार ते सांगतील तेव्हा. आपण काय त्यांचं विसर्जन करू शकत नाही. आणि गणपती बाप्पांचं विसर्जन झालं, स्वामी मात्र बसलेले आहेत. मग त्यांचं पूजन जसं शक्य होईल तसं आमच्याकडून होत होतं. माझा भाऊ करत होता, माझी आई त्यांची सेवा करत होती, माझे बाबा त्यांची सेवा करत होते. मग त्याच वेळेला स्वामींनी पहिली त्यांची आरती लिहून घेतली, जी आपण आता मठामध्ये म्हणतो. पहिलीच आरती जी आपण म्हणतो ना, ती स्वामींची आरती लिहून घेतली होती. ती आरती म्हटली जायची स्वामी जयदेव जयदेव गणराज स्वामी. अगदी जयदेव जयदेव गणराज स्वामी. कळलं ना? तव चरणावरी लीन सदा आम्ही. ही आरती स्वामींनी लिहून घेतली. तिथं त्यांच्या समोरच बसून, मला अजून आठवतं, सायंकाळची वेळ होती, त्यावेळेला लिहून घेतली होती. आणि असं चाललंय आणि त्यावेळेला अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय घडली की माझे बाबा जे होते ना, त्यांना दृष्टी नव्हती, ते पाहू शकत नव्हते. आणि एक दिवस इथे दादरच्या मठामध्ये, मी निरंतरपणे दादरच्या मठामध्ये जात होतो. आता तो सुद्धा एक वेगळा विषय आहे माझं, तिथे कसं जाणं झालं वगैरे. आणि एक दिवस मी दादरच्या मठामध्ये स्वामींच्या दर्शनाला गेलेलं आहे. स्वामी चरणावर वाहण्यासाठी माझ्या हातामध्ये काही पुष्प आहेत, फुलं आहेत. आणि मी स्वामींच्या समोर उभा आहे आणि तिथे जो पुजारी होता त्याच्या हातात मी फुलं द्यायला असा हात पुढे केला. मी हात पुढे केला, पण स्वामींचं नियोजन काय वेगळं होतं. मी हात पुढे केल्यानंतर तो पुजारी जो होता तो क्रोधिष्ठ झाला, माझ्यावर संतापला तो. अहो, तुम्ही पादुकांना हात लावायला कुठे चाललात? मी म्हटलं, अरे नाही, मी पादुकांना हात लावायला नाही चाललोय. सत्य हे आहे की पादुका ज्या स्थानावर होत्या आणि मी जिथे उभा होतो तिथून पादुकांना स्पर्श करणं केवळ अशक्यच होतं. मात्र ही परिस्थिती स्वामीने निर्माण केली होती. मी म्हटलं, नाही, मी पादुकांना स्पर्श करायला नाही चाललो होतो. तो मला म्हणाला, काय खोटं बोलता तुम्ही? असं म्हटल्यानंतर मला हृदयाला माझ्या लागलं, ते माझ्या मनाला लागलं. माझ्या डोळ्यातून खळखळ अश्रू आले बाहेर. मला खूप दुःख झालं. मी त्यांच्या हातात ती फुलं दिली, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. मी स्वामींना हात जोडून स्वामींना प्रार्थना केली, स्वामी, हा जो आपला भक्त आहे ना, याचा काहीतरी प्रापंचिक प्रश्न असेल, आपण याला माफ करा. मात्र आता माझं आपल्याकडे एक मागणं आहे स्वामी, आपण मला आपल्या पादुका द्या, ज्याच्यावर मी निवांतपणे त्यांचं पूजनही करू शकेन, त्यावर अभिषेकही करेन आणि तिथून मला कोणीही उठवू शकणार नाही. म्हणजेच आपण मला आपल्या पादुका द्या, ज्या मी माझ्या घरी घेऊन जाईन आणि निवांतपणे त्यांचं पूजन करेन आणि त्याचा आनंद घेईन. लक्षात आलं ना? असं स्वामींना प्रार्थना केली, स्वामींना प्रदक्षिणा केली, मठामध्ये बसलो, श्री स्वामी समर्थ नामाचा जप केला नेहमीप्रमाणे आणि गेलो घरी. नेहमी मठात येणं, दररोज मठात यायचो, स्वामीचं दर्शन घेतोय, स्वामींना विचारतोय, स्वामी काय करताय, स्वामी काहीच बोलायला तयार नाही. आणि असं करता करता दत्त जयंतीचा दिवस जवळ यायला लागला. स्वामी येऊन बसले असल्यामुळे एक उत्सव म्हणून दत्त जयंतीचा उत्सव सुरू झाला. आता दत्त जयंतीच्या उत्सवाला जायचं, 4 दिवसाने मी निघणार. आणि एक दिवस मी दुपारी माझ्या घरी असाच पवळलो होतो, झोपलो होतो. खरं तर मी दुपारी कधी झोपायचो नाही त्यावेळेला, मी निरंतरपणे उद्योगशील होतो. मी दुपारी झोपलो आहे, असं गाढ झोपलो असेल आणि एवढ्यात स्वामी आले, अरे तुझी वस्तू तयार आहे. स्वामी एवढंच म्हणाले, अरे तुझी वस्तू तयार आहे. खाडकन उठलो, माझी वस्तू तयार आहे म्हणजे पादुका आहेत का? मी त्वरित फ्रेश झालो आणि मठात आलो, स्वामीचं दर्शन घेतलं.
आणि मी बाहेर फिरतोय, कुठे वस्तू तयार कुठे सापडणार मला. फिरलो, दादर फिरलो, सगळं फिरून थकलो आणि पुन्हा मठात आलो. स्वामींना म्हटलं, स्वामी मला काही मार्ग सापडत नाही. आपण म्हणाला तुझी वस्तू तयार आहे, पण ती कुठे आहे मला काही ठाऊक नाही. तरी आपण एक काम करा स्वामी, आता एक कृपा करा, आपणच मला तिथे घेऊन चला. स्वामींनी मला नेलं आणि त्या पादुका त्यांनी दिल्या. मी त्यांच्या हातावर दक्षिणा ठेवली आणि पादुका त्या हातात घेतल्या आणि त्यातील ते कंपनं जाणवायला लागले मला. आताही जाणवतात मला, आताही मी पाहतोय ती पादुका मी हातात घेतलेल्या, ते कंपनं जाणवायला लागले. अरे हे काहीतरी वेगळं आहे. घरी आलो आणि दुसऱ्याच दिवशी गावकडीच्या दिशेने निघालो. पादुका घेऊन गेलो आणि दत्त जयंतीच्या दिवशी त्या पादुकांची स्थापना झाली. म्हणजे त्याच दिवशी मठाची स्थापना झाली असं म्हणणं काही अयोग्य ठरणार नाही. पादुका स्थापनेचा सोहळा चालू आहे, सगळ्या गावाला निमंत्रण केलेलं आहे. लोकांना काहीच ठाऊक नाही. ते म्हणतात अरे काय ते स्वामीनारायण बसून आणि आता आणखीन वेगळं काहीतरी आहे त्यांच्याकडे, पण जेवायला वगैरे आहे, सोहळा आहे, सगळ्यांना निमंत्रण होतं. लोक आलेले आहेत, ते पाहत आहेत काय चाललंय. पादुका स्थापना वगैरे लोकांना माहीत नव्हतं त्यावेळेला, ते गावकडीतल्या लोकांना माहीत नव्हतं. आणि पादुका स्थापन होत आहेत, त्यांना तिथे भटजीबुवा पण बसलेले आहेत आणि स्वामींना प्रार्थना केली सगळ्यांच्या साक्षीनं. कारण काय झालं, पादुका स्थापन करताना माझे बाबा माझ्या मागे बसले होते. सगळे लोक त्या सोहळ्याचा आनंद घेत होते, फक्त माझे बाबा त्यांना दृष्टी नसल्यामुळे त्यांना त्याचा पूर्ण आनंद घेता येत नव्हता. आणि त्याचं दुःख मला निरंतरपणे होत होतं. अरे मी आनंद घेतोय, इथे जमलेले सगळे लोक आनंद घेत आहेत, फक्त माझ्या बाबांना त्याचा आनंद घेता येत नाही. म्हणून त्या दुःखातील तीव्रता जी होती ना, त्या तीव्रतेनं मला अस्वस्थ केलं खरं. आणि मी स्वामींना प्रार्थना केली तिथे, स्वामी आपण आजपर्यंत असंख्य लीला केल्या आहेत, अनेकांना आपण संजीवन दिलेलं आहे, मृत व्यक्तींना आपण जिवंत केलंय आणि आपल्यासाठी अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. तरी आपण माझ्यासाठी एक गोष्ट करा स्वामी. आपला जो सोहळा चाललाय ना, त्याचा आनंद प्रत्येक जीव घेतोय, फक्त एक जीव घेत नाहीये. माझ्या मागे माझे बाबा बसले आहेत, त्यांना दृष्टी नसल्यामुळे त्याचा आनंद घेता येत नाही. तरी आपण कृपा करा आणि माझ्या बाबांना आपण दृष्टीदान द्या. आणि हे मी मनात म्हटलेलं नाही, सगळे ऐकतायत. कारण मलाही तेव्हा भान नव्हतं बोलताना, अर्थात मला बेभान स्वामींनीच केलं ते, कारण त्यांनाच कार्य करून घ्यायचं होतं. आणि मी त्यांना म्हटलं की जर आपण माझ्या बाबांना दृष्टीदान दिली तर इथपासून आपल्या मूळ स्थानापर्यंत अक्कलकोटपर्यंत मी आपल्या नामाचा जयघोष करत पायी चालत येईन. आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थाने तिथे मठाची स्थापना झाली. स्वामींच्या पादुका नंतर मी हातात घेतल्या, त्या जागेवर ठेवायच्या अगोदर माझ्या बाबांच्या हातात दिल्या. त्यांना काय दिसत नव्हतं, पण त्यांच्या हातात दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या स्वामींच्या पादुका आहेत. त्यांना सांगितलं, बाबा स्वामींच्या पादुका आपल्या हातात दिल्या आहेत. त्याने सुद्धा त्याला नतमस्तक होऊन माथा टेकला आणि नंतर त्या पादुका
स्थानापन्न झाल्या. ह्यात आलं ना. म्हणजे ही गोष्ट एक डिसेंबरमधली होती त्यावेळेला. 2005 डिसेंबर 2005 दत्त जयंतीच्या दिवशी, नाही दरम्यान नाही, दत्त जयंतीच्या दिवशीच स्वामींच्या मठाची स्थापना झाली. श्री स्वामी